माथेरान, नेरळ आणि कळंब परिसरातील तब्बल 55,000 वीज ग्राहकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. आता विजेच्या तक्रारी, बिलातील त्रुटी किंवा इतर कामांसाठी कर्जतला जाण्याची गरज नाही. कारण नेरळ इथं महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू झालं आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या कर्जत तालुक्यात वाढत्या वीज ग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन महावितरणनं आता नेरळ इथं स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू केलं आहे. या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झालं. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी संपूर्ण कर्जत तालुक्याचा कारभार फक्त कर्जत येथील एका कार्यालयातून चालत होता. त्यामुळे मोठ्या भौगोलिक क्षेत्रामुळे अधिकारी प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचू शकत नव्हते. परिणामी वीज खंडित होणं, बिलांमधील चुका आणि तांत्रिक अडचणींबाबत ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता नेरळ इथं स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू झाल्यानं या भागातील जवळपास 55,000 ग्राहकांच्या समस्या स्थानिक पातळीवरच आणि अधिक वेगानं सोडवणं शक्य होणार आहे. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं की या कार्यालयासाठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून भविष्यातही आवश्यक पदं भरावीत यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या स्मार्ट मीटर या विषयावरही आमदार थोरवे यांनी भाष्य केलं. ग्रामीण भागात स्मार्ट मीटरबाबत अनेक गैरसमज पसरले असल्याचं सांगत हे गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आज नेरळ येथे उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते झालेले आहे. मुख्य अभियंता भांडूप विभागाचे संजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वच महावितरणाचे सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी आजच्या या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते आणि माझे सगळे नेरळकर या परिसरामध्ये आज उपस्थित होते. खरं तर MSEBची फार मोठी समस्या होती. गेली कित्येक वर्ष संपूर्ण तालुक्याची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे या तालुक्यामध्ये जवळजवळ 8 केंद्रे होती आणि यांचं मुख्य कार्यालय कर्जत येथे होतं. त्यामुळे कळंब असेल, खांडस असेल, शेलू असेल, नेरळ असेल, या सगळ्यांच्या ज्या काही महावितरणाच्या समस्या, तक्रारी असायच्या त्या सगळ्या तक्रारी कर्जत येथे जाऊन द्याव्या लागायच्या. त्यामुळे नेरळ येथे दुसरं कार्यालय, उपविभागीय कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आल्यामुळे या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या नेरळ येथे या ठिकाणी सोडवण्यात येतील. या विभागामध्ये ज्या काही लाईटच्या समस्या होत्या महावितरणाच्या माध्यमातून पुढील काळामध्ये त्या सगळ्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सर्व महावितरणाचे अधिकारी आणि शासन आणि प्रशासन एकत्रपणे येऊन आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामुळे ज्या मुख्य समस्या या ठिकाणी होत्या, वाढतं शहरीकरण लक्षात घेता आणि इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने झपाट्याने कर्जतचं मागच्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे जी डेव्हलपमेंट आम्ही या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आणलेली होती, त्यामुळे या परिसरामध्ये फार मोठी रिक्वायरमेंट या ठिकाणी महावितरणाच्या बाबतीत या ठिकाणी होती. अनेक या ठिकाणी प्रोजेक्ट आलेले आहेत, फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट आहेत. या सगळ्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्यावर मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी त्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि यासाठी कर्जत विभाग असेल आणि नेरळ आता उपविभाग असेल या दोन्ही विभागांसाठी जवळजवळ 65 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतलेला आहे. या माध्यमातून जे आता कर्जतमध्ये 2 फीडर होते त्या 2 फीडर मध्ये एक खोपोली फीडर असेल आणि एक कलंबोली फीडर असेल. या ठिकाणी इनकमर EHP जे होते हे या ठिकाणी 2 असल्यामुळे जवळजवळ 300 एम्पियर आतापर्यंत या ठिकाणी विद्युत लाईट या ठिकाणी येत होती आणि ही रिक्वायरमेंट फार कमी पडत होती. ती 600ची करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि त्यानंतर आपण आता शिरसे येथे सुद्धा आपण स्विचिंग स्टेशन या ठिकाणी सुरू करण्यात या ठिकाणी येणार आहे. या माध्यमातून सुद्धा ज्या काही समस्या आहेत त्या समस्या साऱ्या सोडवल्या जातील आणि पुन्हा कर्जतकरांना नवी डेव्हलपमेंट कर्जतकरांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. महावितरणाचं फार मोठं योगदान राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रपणे येऊन हे सारे प्रश्न या कर्जतकरांचे यापुढे सोडवले जातील. मी आता मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली, त्यांना तेच सांगितलं की जे जुने मीटर आहेत ते मीटर आणि स्मार्ट मीटर हे एकत्रपणे ग्राहकांचं समाधान होईल अशा पद्धतीचा एक आपण सर्वे त्या ठिकाणी करावा आणि स्मार्ट मीटर जे आहेत
ते स्मार्ट मीटर कशा पद्धतीने चांगले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं आपण किती लाईट रोज वापरतोय, काय नक्की आपल्याला आपण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण आपल्या लाईटची त्या ठिकाणी बचत करू शकतो, ते सारे आपल्याला त्या ठिकाणी मोबाईलवर पाहता येईल. आणि म्हणून स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती होणं गरजेचं आहे आणि हे महावितरणच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये या संदर्भात फार गैरसमज त्या ठिकाणी आहेत. हे गैरसमज दूर करण्याचं काम या ठिकाणी महावितरणच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी तशा सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तशी ते मोहीम राबवतील आणि पूर्णपणे ग्राहकांना समाधान होईल असंच त्या ठिकाणी महावितरणाचं काम त्या ठिकाणी असेल असं आश्वासन त्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे. पण नक्कीच ह्याच सगळ्या समस्या ज्या काही तालुक्यामध्ये होत्या ते एकच 8 केंद्र असल्यामुळे आणि एकच कार्यालय कर्जत येथे असल्यामुळे त्या ठिकाणी कर्जत तालुक्याची व्याप्ती पाहता सगळ्या ठिकाणी महावितरणचे अधिकारी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नसल्यामुळे अनेक तक्रारी त्या ठिकाणी ग्राहकांच्या आतापर्यंत येत होत्या आणि म्हणून हे उपविभागीय कार्यालय जे आज नेरले ते सुरू केलेले या कार्यालयाच्या माध्यमातून इथे लाईनमॅन असतील, इथे बाकी कर्मचारी असतील आणि एक उपअभियंता या ठिकाणी देण्यात आले. जसं कर्जतला एक उपअभियंता आहे तसं नेरळला सुद्धा एक उपअभियंता आज या ठिकाणी राजसाहेब यांची नियुक्ती केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून एक स्पेशल टीम म्हणून या परिसराची होणारी डेव्हलपमेंट, झपाट्याने होत असणारी डेव्हलपमेंट आणि या ठिकाणच्या असणाऱ्या ग्राहकांच्या समस्या या सगळ्या सोडवण्यासाठी या ठिकाणी ही नवीन हे कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळजवळ 55,000 या ठिकाणी ग्राहक या नेरळ परिसरामध्ये या ठिकाणी या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत या ठिकाणी येणार आहेत आणि यांच्या समस्या या माध्यमातून सोडवल्या जातील. काय उपविभागीय कार्यालय सुरू झालेलं आहे. या कार्यालयामध्ये नव्याने कर्मचारी आता नियुक्त केलेले आहेत आणि आता मी सुद्धा पत्र मुख्य अभियंत्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. अजून जे काही कर्मचारी आपल्याला या ठिकाणी लागतील त्यांची सुद्धा नियुक्ती लवकरात लवकर या ठिकाणी करून हे कार्यालय ह्या परिसरातील सगळे प्रश्न सोडवले जातील असं महावितरणाचं काम या ठिकाणी करतील. दरम्यान या नवीन कार्यालयामुळे माथेरान, नेरळ आणि कळंब परिसरातील नागरिकांची कर्जतपर्यंतची धावपळ थांबणार असून वीज सेवाही अधिक जलद आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.